हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल डेली जिंदगी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज होता माझं प्रॅक्टिकल, त्यासाठी मी आज सकाळीच उठली होती. सकाळी उठली तर असा अंधार वाटत होता. मला वाटलं की खूपच लवकर उठली मी. तर सकाळचे 6च्या जवळ झालं होतं तेव्हा उठली होती. आणि एकदम शांत वातावरण होतं. हॉस्टेल एकदम शांत वाटत होतं. आणि त्याच्यामध्ये मी व्हिडिओ करत होते. एकदम शांत वातावरण वाटत होतं म्हणून. पण माझ्या रूमच्या मुली सगळ्या सुटल्या तर बिकॉज सॅटर्डे होता म्हणून त्यांनी तयारी वगैरे केली आणि ते शाळेत गेल्या. तर इथे मॅडम आणि जी दुसऱ्या मुली होत्या हॉस्टेलच्या त्या खेळत होत्या बॅडमिंटन. मी त्यांचा व्हिडिओ करत होते आणि तयारीही होत होती. आज माझं मेंटल हेल्थ नर्सिंगचं प्रॅक्टिकल होतं. त्यासाठी मी तयार झाली, रेडी झाली. माझे रूममेट वगैरे झोपलेल्या होत्या, काही म्हणजे 12वीच्या मुलं होत्या त्या अभ्यास करून, आणि काही गावाला काही स्कूलमध्ये गेल्या होत्या. तिथून स्कार्फ आणि बॅग घेतला आणि माझ्या नाश्ता करून मी निघाली कॉलेजला जायला. त्यासाठी मी होते रूममध्ये. तिथून बॅग घेतली, स्कार्फ घेतला आणि जस्ट पोज देऊन की जस्ट मी रेडी आहे असं करून दार ओपन करून जात होती खाली नाश्ता करण्यासाठी आणि टिफिन घेण्यासाठी. हीच माझी रूम आहे. येता जाता दार बंद करावे बिकॉज हॉस्टेलमध्ये दार ऑलवेज ओपन ठेवतात मुली, त्याच्यामुळे तो स्टिकी नोट लावला आहे असताना. इथून जात होते मी खाली मेसमध्ये. आणि मेसमध्ये जाता असे सुंदर असे पेड़ पौधे दिसते छोटे कुंड्यांमध्ये. तर हे आहे आमची मेस, ज्याच्यामध्ये डायनिंग टेबल वगैरे आहे. इथे मावशी आहे. बाजूनं मुली नाश्ता करत होत्या, मीही नाश्ता करत होते. आज होता उपमा. तर मावशीला दिसला माझा मोबाईल, म्हणते थांब माझा व्हिडिओ कर अशी. आणि त्यानंतर मी नाश्ता वगैरे केला, सिग्नेचर करून निघाली कॉलेजसाठी. हा आहे हॉस्टेलचा रोड. इथून हॉस्टेलवरून गेली मी कॉलेजला धनवेलामधवरून. आणि त्यानंतर गेली बसमध्ये एकदम आज गर्दी होती आणि एकदम सकाळी बस आली. 8:20लाच बस आली. काही मुलींना बस त्यांची लेट येते, गावावरून येते, तर त्याच्यामुळे बस पण थांबली नाही. पटकन निघालो बसमधून पटकन आलो कॉलेजला. तिथून कॉलेजमधून आल्यानंतर पंचिंग करत होतो. त्यासाठी पंचिंग मशीनमध्ये पंच केला बायोमेट्रिक प्रेझेंटी. त्याच्यानंतर डिस्कशन केलं, टॉपिक वगैरे मिळाले की काय आहे टॉपिक म्हणून. डिसीज कंडिशनचे माझाच आज फर्स्ट नंबर असल्यासारखे होता बिकॉज माझ्या समोरच्या मुली यायच्या होत्या, त्यांचीच बस लेट झाली होती. त्याच्यामुळे मी वर जात होती आणि वर जशी जात होते माझे एवढे पाय दुखत होते तिथे जाता. पण वर जशी गेली तसंच पाहिलं की लॉक लावून आहे क्लासरूमला बिकॉज मावशी लोक जे आहेत ते चालल्या नाही. त्याच्यामुळे मैत्रिणीसोबत व्हिडिओ केला. आणि हे होत्या 3 मुली जे लास्टमध्ये आल्या माझ्या समोरच्या मुली. तर इथे होते हर्षा, रवीना आणि आकांक्षा जे आहेत ते त्यांच्याच ॲक्टिव्हानी कॉलेजमध्ये आल्या. त्याच्यानंतर क्लासमध्ये पूर्ण प्रॅक्टिकल वगैरे झालं नाही. त्यानंतर मी एकदम फ्री होऊन व्हिडिओ करत होती की कसं झालं आणि काय झालं हे सगळं डिस्कशन जे आहे ते करत होतं की इंटरनल सर कसे होते, एक्सटर्नल सर कसे होते, हे सगळं डिस्कशन करत होतो. आणि जे माझी काही रिमेनिंग फ्रेंड्स होत्या त्यांचे प्रॅक्टिकल व्हायचं होतं, तर तिचा आम्ही स्पेशली पौर्णिमाचा वेट करत होतो की तिचं प्रॅक्टिकल झालं की मग जेवण वगैरे करू आणि नंतर मग शांततेने जे आहे ते डिस्कस करू. तर हे सगळं असं तिला येतपर्यंत आम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्या. एक्सटर्नल सरांबद्दल, इंटरनल सरांबद्दल ते सांगत होते की काय क्वेश्चन केले, कोणाला काय क्वेश्चन केले, हे सगळं विचारत होते. टर्मिनॉलॉजीज कुठल्या विचारला, कोणाला कोणते क्वेश्चन केले, प्रॅक्टिकल कोणाचं कसं केलं, हे सगळं. हे आहे हर्षा आणि रवीना, आकांक्षा आणि इकडे खुशी जी आहे तिच्यासोबतच आम्ही म्हणजे सगळ्या क्लासमेटने आम्ही ह्याच गोष्टी केल्या. ही आहे खुशी. तर इथे आमच्या खूप डीप डिस्कशन सुरू होतं मेंटल हेल्थ नर्सिंगबद्दल की कोणाला काय विचारलं, कोणाला कुठली डेफिनेशन विचारली, असं तसं. आणि नंतर ही सुचिता आहे की ती म्हणते मी चालली घरी म्हणते अशी. ती तिच्या मैत्रिणीची बॅग घेऊन चालली गेली आणि आमचं इथं डिस्कशन बिलकुल खतम व्हायचं नाव नव्हतं घेत. एक झालं की दुसरं आणि ती म्हणते थांब माझा व्हिडिओ कर म्हणून असं. त्यानंतर खुशी आणि मी काही रील्स बनवल्या. त्याच्यामध्ये आमचं रील्स राहिलं एका ठिकाणी आणि आमचं बोलणंच वेगळ्या ठिकाणचं चालत होतं, ज्याच्यामध्ये रील्स मग फायनली शॉर्ट जो आहे तो आला. आणि त्याच्यानंतर आमचं पाहणं. त्याच्यानंतर इथे 7th सेमिस्टरचे जे माझे सिनियर सर आहे, मॅम आहे, त्यांचंही प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळे त्यांचे वायवा लॉगबुक कंप्लीट करणं सुरू होतं. इथे आम्ही करत होतो सगळ्याजणी बसचा वेट कधी येते म्हणून. ही पौर्णिमा तिकडून आली आणि तिकडून आल्यानंतर मग सांगते की काय झालं काय नाही. इथे सगळ्या मुलींसोबत डिस्कशन सुरू होतं. तिला म्हणते बाई तू चाल, आधी डिस्कशन नको करू, आधी आपण नाश्ता वगैरे करू, त्यानंतर डिस्कस करू. तरी ऐकायलाच रेडी नाही. अखेर मग इकडून तिकडून सर्व डिस्कशन खतम झालं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो, हात वगैरे धुतले, हँडवॉश करून
जाऊन आलो. इकडे हँडवॉश आहे. तर इकडनं मी दाखवत होते की शेत आहे आमच्या कॉलेजच्या आजूबाजूने आणि इकडे पूर्ण एकदम शांत वातावरण. त्यातल्या त्यात ऊन खूप जास्त होती, गरमी खूप जास्त होत होती. सगळ्या मुलींनी नाश्ता जेवण जेही होतं ते सगळं केलं आणि त्यानंतर आमच्या इथं रील बनवणं सुरू होता हॉल तिकीटचा, जो ट्रेंडिंग रील होते एमएचएसची ती. तर इथे फायनली असे शॉर्ट घेणं सुरू होते, ज्याच्यामध्ये त्याची पण एडिटिंग अजून बाकी आहे, तेही करू जमलंच तर उद्या. तर इथे आमचे हे शॉर्ट घेणं सुरू होते. जे ओप्पोचा न्यू मोबाईल आला आहे, सेम आयफोनसारखा दिसतो तशा टाईपचा एक मोबाईल होता आमच्या सिनियर मॅमकडे. त्यांचा मोबाईल आणून आमच्या इथे रील बनवणं सुरू होतं. तर त्याच्यामध्ये खुशीच्या मोबाईलने व्यवस्थित येत नव्हता. ते म्हणते की सिनियर मॅमकडून मोबाईल आणतात. मी इथे जात होती त्यांच्याकडून मोबाईल आणायला. तर त्यांचा मोबाईल जो होता तो होता शुभांगी मॅमचा. तर शुभांगी मॅमनं म्हटलं तुमचा मोबाईल आहे, मला रील बनवायला. त्यांनी ओपन केला आणि त्याने दिला. हा होता तो मोबाईल ओप्पोचा. सेम मला थोडा तरी तो आयफोनसारखा दिसते, फक्त आयफोन थोडा छोटा दिसतं आणि हा त्यांची लेन्स जी आहे ती मोठी होती. तर इथे आमचे रील बनवणं सुरू होते त्यांच्या मोबाईलमध्ये आणि व्हिडिओज घेऊनच आम्ही साध्या कॅमेरामध्ये व्हिडिओ घेत होतो आणि नंतर मग एडिट करणं असं म्हणजे विचार सुरू होता की असं करायचं, तसं करायचं. आणि आम्ही मेन म्हणजे आमचा 7 जणींचा ग्रुप आहे कॉलेजमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही 7 जणींचे व्हिडिओज फोटोज जे आहेत ते असं वाटतं की मेमरीज जे आहेत ते क्रिएट झाले पाहिजे म्हणून ते रील बनवणं सुरू होते. आणि आजचा हा जो दिवस होता तो होता माझा 6th सेमिस्टरचा लास्ट दिवस, म्हणजेच माझा थर्ड इयरचाही माझा लास्ट दिवस होता. त्याच्यामुळे हा दिवस आजचा चांगला गेला आणि मेमरीज पण काही क्रिएट झाल्या रीलच्या फॉर्मॅटमध्ये, फोटोच्या फॉर्मॅटमध्ये आणि छान असा दिवस गेला. इथे आमचं फोटोशूट सुरू होतं, त्याच्यामध्ये मी मोबाईल जो आहे तो माझ्या पॉकेटमध्येच ठेवला होता. इथे खुशी जी आहे ती आमचे फोटो काढत होती आणि बिचारी तीच राहिली होती. मग फायनली आम्ही सेल्फी वगैरे घेऊन फोटो जे आहे ते कंप्लीट केले, फोटोज घेतले, सेल्फीज घेतले आणि त्यानंतर असा हा छोटासा दिवस मजेदार गेला. सिनियर मॅमचा मी मोबाईल नेऊन दिला, तर तिकडनं मला हर्षा घ्यायला आली आणि ती म्हणते चल आता आपण जाऊ. म्हणते थांब आपला व्हिडिओ काढणं, म्हणते आपण कसं दिसतं तर बघू ना. म्हटलं ठीक आहे, आजच्या ब्लॉगमध्ये तुला दाखवते म्हटलं. इथे आमचं डिस्कशन बिलकुल खतम व्हायचं नाव नव्हतं होत. बाहेरही डिस्कशन सुरू, आतमध्येही डिस्कशन सुरू, क्लासमध्येही, क्लासच्या बाहेरही. यांचं इकडे वेगळ्या पद्धतीचं डिस्कशन सुरू होतं की आपण नागपूरला घुमायला जाऊ, इकडे असं तसं. इथे आमचं रील बनवणं म्हणजे रील जे आहे मी थोडं एडिटही करत होतं की पूरे साल भर टाइम पास करते और बाद में पेपर के टाइम में हमारा हाल ऐसा होता है. लेकिन हम पूरे साल भर सच में नहीं करते टाइम पास, बिकॉज हमारा साल में 2 बार एग्ज़ाम होते, इसीलिए. इथे आमची रील बनवणं सुरू होती आणि त्यानंतर इथे परत डिस्कशन सुरू झालं. आम्ही खुश आणि मी तिकडनं आम्ही इंस्टावर रील बनवल्या होत्या आणि हे इथे आमचं डिस्कशन सुरू होतं की आम्ही कोराडीला जायचं म्हणून. तर माहिती नाही काय होते काय नाही, त्याच्यासाठी तुम्ही नेक्स्ट ब्लॉग जरूर बघाल. म्हणजे नेक्स्ट डेमध्ये नेक्स्ट ब्लॉग मी टाकेल त्यावेळेला. इथे ही पौर्णिमाली नाही, इथे परत आमचं डिस्कशन सुरू झालं की काय कसं करायचं, कसं जायचं, कशाने जायचं. काही म्हणे पैसे नाही आहे, म्हणजे की सगळ्यांकडेच पैसे नव्हते. प्रॉब्लेम पैशाचाच होता की कमी पैशामध्ये आमचं जास्त घुमणं कसं होईल हाच विचार राहते मुलींमध्ये. आणि त्यातल्या त्यात पॅरेंट्सही तितकी म्हणजे त्यांनाही वाटते की मुलीची जात आहे, व्यवस्थित गेल्या पाहिजे, व्यवस्थित आली पाहिजे. त्याच्यामुळे तेही त्यांना म्हणजे प्रत्येकच जण म्हणते की मी घरून परमिशन नाही काढली, असं तसं. मी माझ्या घरी आत्तापर्यंत नाही सांगितलं, मे बी उद्या वगैरे सांगते की काय आहे काय नाही. इथे एक्सटर्नलचं हे होते आमचे इंटरनल सर, त्यासोबत आमचे मी त्यांचा व्हिडिओ घेतला होता की इंटरनल सरांचा व्हिडिओ घेते म्हणून. खूप जास्त हार्ड वायवा घेतला होता त्यांनी, प्रत्येकाला एकदम डीप क्वेश्चन करत होते आणि करायलाही पाहिजे मला तरी वाटते, बिकॉज त्यांच्यामुळे आमचं नॉलेज आहे तेही इनाम झालं. इथे आमचं डिस्कशन परत सुरू झालं, मी व्हिडिओ घेण्यात मग्न होती. मुली म्हणते की घे ब्लॉगमध्ये टाकशील. त्यानंतर बस आली आणि इतकी सर्व गर्दी होती ना, खूप जास्त. थर्ड म्हणजे 3 बॅच होते, माझे ज्युनियर, माझे सिनियर आणि माझा क्लास, म्हणजे आम्ही प्रॅक्टिकलवाले होतो म्हणून. तर एकाच बसमध्ये सगळेजण गेलो आणि इतकी भारी गर्दी झाली. त्यातल्या त्यात मी इकडे म्हणते की जे ज्युनियर होते तेच जात होते, आम्ही इकडे वेगळेच राहिले. आम्ही आधी आमच्या सिनियरला रिस्पेक्ट करतो तर त्यांना आधी जाऊ दिलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी आमच्यासाठी ऑलरेडी सीट पकडली होती, पण त्या सीटवर इतकी जास्त ऊन लागत होती आणि इतकी इथे गर्दी झाली होती, खूप जास्त सफोकेट झाल्यासारखं वाटत होतं बसमध्ये. इवन जागासुद्धा नव्हती होत. त्यानंतर बस कधी सुरू होते याचा वेट करत होतो. फायनली बस जी आहे ती निघाली
कॉलेजला टाटा बाय बाय करून आम्ही आमच्या हॉस्टेलला कोणी घरी जायला निघाले. सगळ्यांना वाटत होतं की कधी कधी घरी जातो आणि कधी कधी नाही. आजचा दिवस होता माझा थर्ड इयरचा लास्ट दिवस, 6th सेमिस्टरचा लास्ट दिवस आणि खूप छान गेला हा दिवस आजचा जो आहे तो. म्हणजे मजा आली कॉलेजला जाऊन. म्हणजे प्रॅक्टिकली छान गेलं, एकदम ब्राईटही नाही, एकदम झक्कासही नाही, पण ठीक ठीक गेलं. आणि बाजूने खूप सुंदर सुंदर शेत आहे जिथे चणा हरभरा जो आहे तो होता. असं वाटत होतं की हा कधी कधी मोठा होता आणि कधी कधी आम्हाला खायला मिळतं, असा वेट करत होतो. असं करता करता आम्ही आलो आमच्या रोडवर. तिथून आम्ही बसमध्ये बसून जो आहे कोणी हॉस्टेलला कोणी घरी असं निघालो. हर्षा आणि मी पायी माझा फ्रेंड येत होता घ्यायला. तोपर्यंत आम्ही त्याचा वेट करत करत आम्ही पायी निघालो. ते ऊन इतकी होती की सावली खूप सुंदर दिसत होती. दोघेजणी स्कार्फ बांधला आणि चलो असं करत करत आम्ही आलो. त्यानंतर इथे जे आहे आला आणि मी निघाली हॉस्टेलला, ती गेली घरी बस स्टॉपवरनं. मी आली माझ्या हॉस्टेलच्या रोडनी पायी आली हॉस्टेलला. आणि इथून जे आहे हॉस्टेलचा व्हिडिओ घेत होती, क्लिप जे आहे तेही घेत होती. आणि खूप जास्त ऊन तापली होती, खूप जास्त गरमीही होत होती, गरम गरम वाटत होतं. आणि इथून आले मी हॉस्टेलमध्ये. सिग्नेचर केली. इथे आज धाडस मॅडम होत्या. सिग्नेचर केली माझ्या नावावर आणि निघाली रूममध्ये जायला निघाली. पण माझ्या हाताने गलतीने हा व्हिडिओ क्लिप जी आहे ती टिल्ड होऊन आडवी झाली होती. तर याला करायला लागून मला सरळ. त्यानंतर मी आली रूममध्ये जायला आली आणि इथून दाखवत होते हॉस्टेल. इथे होतं सुरू झाडू पोछा जे आहे ते. हे आहे आमच्या लता मावशी, ज्यांना माहीतच नव्हतं की मी आली. त्या आम्हाला अशा हात करून करते की जा बाई तू हातमध्ये. तिथे ओला पूर्ण फ्लोअर जे आहे तो ओला होता. इथे मी आली होती. डन झाला माझा आज वायवा लास्ट डे होता. खुशी. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि झोपून एवढं लेट उठली मी. उठल्यानंतरचा व्हिडिओ आहे. जेवण वगैरे केलंच नव्हतं मी. आंघोळ वगैरे केली आणि हे सायंकाळी मी खूप सर्व कपडे धुण्यासाठी आली बाथरूममध्ये. गाणे लावले स्पॉटिफायवर एकदम जोशीले. सर्व काम निपटवून ही आली सानिका माझ्या बाजूने आणि म्हणते तुझेवाले व्हिडिओ मुली पाहते का ताई म्हणते. तिचे केस खूप सुंदर आहेत. तिच्या केसाचं प्रमोशन जे आहे मी करत होते की कोणाला जर ॲड वगैरे असेल तर हिला कॉन्टॅक्ट करा. हिची आहे स्ट्रेट आणि माझी आई करली आणि केस खूप सुंदर आहे. तिला पत होते तिचा केस. आणि आज तिने केले होते तिच्या केसावर खूप छोट्या वेण्या ज्या आहेत तेही केल्या होत्या. त्या आमच्या दोघींची मस्ती सुरू होती व्हिडिओमध्ये. इकडे बाजूने मुली अभ्यास करत होत्या आणि आम्ही एकदम जास्त मस्ती नव्हतं करत, जेणेकरून त्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे म्हणून. ते आमचा व्हिडिओ बनवणं सुरू होतं. ती म्हणते डिलीट कर. म्हटलं नाही असं आमचे व्हिडिओ जे आहेत ते बनवणं सुरू होते. तिला मी व्हिडिओमध्ये घेत होते आणि ते बिलकुल यायला रेडीच नव्हती. इथून मग असा सगळा दिवस गेला. त्यानंतर मला द्यायचा होता हिशोब झाल्यानंतर मला मुलींचे पैसे द्यायचे होते. इथे मुलगी आली आणि ती म्हणते तुझे ब्लॉग बनवणं सुरू आहे का म्हणते हो. तर इथून मी रूम नंबर 1 माझे पैसे वाटप करण्यासाठी जात होती. तर रूम नंबर 1मध्ये मी जात होती. आता त्यांनाही पैसे द्यायचे होते. तर त्यांच्या रूमचा व्हिडिओ घेतला आणि त्या म्हणते की तू ब्लॉग बनवते का गं म्हणते. आणि ते उठली, तिला त्यांच्या रूमला पैसे दिले. त्यानंतर 2 रूममध्ये गेली. त्यांचा होता कल्पना चावला कक्ष. तिथेही त्यांना पैसे वगैरे दिले मुलींना. ती म्हणते व्हिडिओ घेते का म्हणते. तो म्हणलं नाही मी ब्लॉग बनवत आहे म्हटलं. तर म्हणते रूममधूनच बनवते. ते काही माझे 3 रूममध्ये होती, इथे 4 रूम. तर यांचा नंबरच नाही लिहिला. त्यांनाही पैसे वगैरे दिले, हिशोब केला. इथे होती 5 रूम, फातिमा शेख कक्ष. त्यानंतर यांच्या मुलीच नव्हत्या प्रेझेंट तर त्यांना दिले नाही. त्यानंतर 6 रूम, हरमनप्रीत कौर कक्ष होता. इथे त्यांना पैसे वगैरे दिले. त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या ज्या रूम नंबर होत्या सगळ्यांना पैसे देत गेली. सगळ्या रूमचे व्हिडिओ पण केले. काही रूममध्ये मुली होत्या, काही रूममध्ये मुली नव्हत्या. ह्या सगळ्या जे आहे महान महिला आहे ज्यांनी देशासाठी काहीतरी केलं. त्यामुळे यांचे नावं जे आहे आमच्या हॉस्टेलच्या प्रत्येक रूमवर जे आहे स्टिक केले आहे, जेणेकरून त्यांनी त्यांचं आदर्श ठेवून अभ्यास करायला पाहिजे आणि त्यांच्यासारखं बनायला पाहिजे. त्यांच्यासारखं तर नाही बनू शकत आपण, पण ॲटलिस्ट त्यांचे काही गुण जे आहेत तेही घ्यायला पाहिजे म्हणून.
ही होती असं प्रत्येक रूममध्ये जाऊन जे आहे मी पैसे दिले. इथे होती श्वेताताई. म्हणजे कशाला आली म्हटलं पैसे द्यायला, खटकन उभी झाली. त्यानंतर काही पेंडिंग रूम होत्या त्यांना पैसे द्यायचे. तर इथे मी लायब्ररीमध्ये येऊन जे आहे त्यांना पैसे देत होते. तर इथे लाईट ऑफ होते आणि तिथे मी हिशोब वगैरे केला आणि त्यांना पैसे दिले. त्यानंतर लायब्ररीमध्ये काही व्हिडिओ घेतले, क्लिप्स घेतले आणि इथे हिशोब वगैरे केला. हिशोब केल्याच्यानंतर मग माझीच रूम राहिली होती, तर माझ्या रूमला पैसे दिले सगळ्यांना. इथे मी करत होती थोडीशी ॲक्टिंग की मी कशी दिसते म्हणून वॅसलीन लावली होती. तर इथे जे आहे आजचा असा दिवस मजेदार गेला. त्यानंतर माझ्या रूममध्ये आली. माझ्या रूममध्ये बाहेरून अंधार आणि आतमध्ये एकदम लाईट ऑन करून मुली ज्या आहेत त्या अभ्यास करत होत्या. माझ्या रूममध्ये आल्यानंतर इथे मी आणि सानिका जे आहे मिररमध्ये आमचं सुरू होतं की तू इकडनं ये, मी इकडनं येते असं. तर इकडनं होती सानिका आणि मी, ती होती माझ्यासोबत आज. तर असा होता आजचा दिवस. इथे मी करत होती जेवण बिकॉज मी सायंकाळी केलंच नव्हतं, त्याच्यामुळे मी जेवण करताच व्हिडिओज आहे एडिट करत होती आणि जेवणही करत होती. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग.